आम्लपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालय जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना वेळेत आणि सुलभपणे मिळावा यासाठी प्रशासनाने अधिक लोकाभिमुख पद्धतीने काम करावे असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। सांगलीतील मल्हार हॉल येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आलं। यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे, माजी आमदार दिनकर पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री पाटील म्हणाले, महसूल समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्रे आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळत आहे। शेतकरी आणि महिला हे समाजाचे प्रमुख आधारस्तंभ असून त्यांना सक्षम करणे ही शासनाची प्राथमिकता आहे। नागरिकांनी सुविधा केंद्रे आणि अशा शिबिरांचा लाभ घेऊन आवश्यक कागदपत्रे वेळेत पूर्ण करावीत असे आवाहन त्यांनी केलं। जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी महसूल विभाग अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी हे अभियान सातत्याने राबवले जात असल्याचं सांगितलं। पाणंद रस्ते, मोजणी, रेखांकन, तुकडेबंदी आदी सेवांसह विविध विभागांचे स्टॉल शिबिरात उपलब्ध करून देण्यात आले असून तळागाळातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राज्याचे लाडके यशस्वी महाराष्ट्रामध्ये ज्यांचा कालावधी हा 3 नंबरवर आहे आणि लवकरच ते 2 नंबरवर जातील, कारण त्यांच्या आधी स्वर्गीय विलासराव देशमुख आहेत, त्याच्या आधी स्वर्गीय वसंतराव नाईक आहेत। तर असं सलग मुख्यमंत्री किंवा एकूण मुख्यमंत्री हा कालावधी ज्यांचा राज्यामध्ये 3 नंबरचा आहे असे माननीय देवेंद्रजींचा आज वाढदिवस आहे आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्यांचं मोठा कॉन्ट्रिब्युशन राहिलं आहे, वर्षानुवर्ष आमदार, मंत्री, पालकमंत्री असे अजितदादा अचानक गेले, अपघाती निधन झालं, त्यांची आज जयंती आहे। तसेही देवेंद्रजींचा नेहमीचा आग्रह राहिला की वाढदिवस म्हणजे पुष्पगुच्छ, वाढदिवस म्हणजे पेढे, वाढदिवस म्हणजे केक, वाढदिवस म्हणजे फ्लेक्स, वाढदिवस म्हणजे पेपरला जाहिराती, हे करू नका असा देवेंद्रजींचा नेहमी आग्रह राहायचाच। पण गेल्या वर्षीपासून त्यांनी हा आग्रह आणखीन तीव्र केला की बाबा माझ्या वाढदिवसाचं करायचं ना, तुम्हाला सेवा करा। मग गेल्या वर्षी आम्ही एकूण 78,000 रक्ताच्या पिशव्या गोळा केल्या। यावेळेला ते 1 लाख क्रॉस होतील असा प्रयत्न चालला आहे। आमची भारतीय जनता पार्टीची मंडल नावाची 100 बूथचं एक मंडल नावाची रचना आहे, त्या 1070 मंडलावर हे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम होतील। 1 लाखापेक्षा जास्त रक्ताच्या पिशव्या कलेक्ट होतील, जी आज मोठी आवश्यकता ही समाजातली आहे। तसंच महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेंनी ठरवलं की बा ह्या दोघांचा वाढदिवस आणि जयंतीनिमित्त एक महाराजस्व अभियान करायचं। महाराजस्व अभियान म्हणजे काय, तर रोजच्या जीवनामध्ये लागणारे दाखले सहजपणे मिळण्यासाठी शिबिर। जातीचा दाखला आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, रहिवास दाखला आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे। तर हे महाराष्ट्रामध्ये सगळ्या विधानसभा मतदारसंघात चाललं आहे आणि त्याच्यातून आज काही कोट लोकांना दाखले मिळणार आहेत। तर ते एका दिवसापुरतं आहे काय, नेहमी चालूच राहतं। त्याची तर आता मोठ्या प्रमाणात सेंटर्स पण आपण दिलेले आहेत। त्यामुळे आज सांगलीला पालकमंत्री म्हणून यायचं होतं, पण दुपारी 1ला मोठा एक कार्यक्रम पुण्यात पण आहे, म्हणजे वाढदिवसाचे पण आहेत आणि बाकी पण आहेत। म्हणून मी कलेक्टरांना आणि दादा कोणी दादांना विनंती केली की जरा थोडं 8 बघायला, ते म्हणजे 8 नको रे बाबा 8:30 कर। तर तो कार्यक्रम यशस्वीपणे पार पडून मी आता निघालो आहे। दिवसभरामध्ये अधिकाधिक लोकांना ही मदत व्हावी अशा मी शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।